नमस्कार. आपण बघतोय सेल नावाचा चॅप्टर आणि त्यातला आपण इथपर्यंत बघून झालंय. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बघा, एकच मिनिट. आता आपल्याला सेल बद्दलची एक महत्वाची माहिती पाहिजे. जो आता आपण मुद्दा बघतोय ना, तो फार महत्वाचा आहे. याच्या रचनेचा म्हणजे जी सेल आहे, या सेलचा आकार कसा आहे, या आकारावरती प्रश्न एमपीएससीने विचारलेत. जसं आता बघा, जी आपली जी उंची आहे, उंची ज्यावेळेस आपल्याला मेजर करायची असते, ते आपण कशामध्ये मोजतो रे बाळा? सेंटीमीटर मध्ये. आपल्याला जर अंतर मोजायचं असेल तर अंतर आपण कशामध्ये मोजतो? किलोमीटर मध्ये. किंवा आपल्याला आपल्याला जर वजन मोजायचं असेल, वजन, तर आपण वजन कशामध्ये मोजतो? किलोग्राम मध्ये. ज्या हे काय झालं, ही झाली क्वांटिटी. याला आपण काय म्हणतो? क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो आपण ह्या गोष्टीला? क्वांटिटी. ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी आपण ज्याच्यामध्ये मोजतो त्याला म्हटलं जातं एकक. काय म्हणतात त्याला? एकक. किंवा इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं युनिट. तसं जसं उंची सेंटीमीटर मध्ये मेजर केली जाते ना, तशी जी पेशी असते किंवा जी सेल असते, तिचा जो आकार आहे, तो आकार ज्याच्यामध्ये मोजला जातो त्याला म्हणतात मायक्रोमीटर. आणि म्हणून सेलचं जे एकक आहे त्याला म्हटलं जातं मायक्रोमीटर. कारण सेल ज्याच्यामध्ये मोजली जाते त्याला म्हणतात मायक्रोमीटर. ठीक आहे, यावरती प्रश्न नाही येत, पण आपल्याला ते माहीत असावं की मायक्रोमीटर म्हणजे काय. तर मायक्रोमीटर म्हणजे काय? सेलचा आकार ज्याच्यामध्ये मोजला जातो त्याला म्हणतात मायक्रोमीटर. आता मानवाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर विचारलं जातं बरं का, यावरती प्रश्न आलेला आहे. आपण ते अनालिसिस करताना म्हटलं होतं की चेतापेशी हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर मानवातली सर्वात लांब पेशी कोणती असं जर विचारलं तर चेतापेशी. याला नर्वस सेल्स असं म्हटलं जातं. नर्वस सेल याला म्हणतात नर्वस सेल. तर मानवातली सर्वात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी. हे मला पाठच पाहिजे. मानवातली सर्वात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी. आणि मानवातली सर्वात मोठी पेशी कोणती असं जर विचारलं तर तिला म्हणायचं अंडपेशी. हे विचारून झालंय, हे विचारायचं बाकी. यावरती प्रश्नांची दाट शक्यता. हे प्रेडिक्टेबल आहे. तर मानवामधली सगळ्यात मोठी पेशी कोणती? तर मानवातली सगळ्यात मोठी पेशी आहे ती अंडपेशी. तर मग सांगा, मानवातली सगळ्यात लांब पेशी कोणती? त्याचं उत्तर चेतापेशी. मानवातली सगळ्यात मोठी पेशी कोणती? तर त्याचं उत्तर येतं अंडपेशी. आणि जर आपण नॉर्मली विचार केला तर सांगा बरं, हा पण प्रेडिक्टेबल प्रश्न आहे आणि फार महत्वाचा हा प्रश्न. सांगा, सर्वात लहान पेशी कोणती मग? तर सगळ्यात लहान पेशी आहे जिचं नाव आहे मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. मायकोप्लाझ्मा, एम फॉर मायकोप्लाझ्मा आणि जी फॉर गॅलिसेप्टियम. एम जी नावाची जी सेल आहे ही सगळ्यात लहान पेशी आहे. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम ही सगळ्यात लहान पेशी म्हणून तिला ओळखलं जातं. यावरती प्रश्न नाही येणार, पण लक्षात असू द्या की शहामृगाचं जे अंड आहे ते किती सेंटीमीटर आहे? शहामृगाचं अंड असतं 18 सेंटीमीटर पर्यंत. शहामृगाचं अंड किती सेंटीमीटर असतं? तर शहामृगाचं अंड असतं 18 सेंटीमीटर. हा जो मुद्दा आहे तो आपल्या परीक्षेसाठी कामाचा आहे. मग आता जो पेशीचा आकार आहे ना, तर हा पेशीचा आकार मुख्यतः तिच्या कार्याशी निगडित आहे. आता कार्याशी निगडित म्हणजे काय? जी डब्ल्यूबीसी आहे ही आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवांना मिळवण्यासाठी, म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी डब्ल्यूबीसी स्वतःचा आकार बदलत असतात. आपल्या बॉडीतले जे सूक्ष्मजीव आहे, ज्याला बॅक्टेरिया आपण म्हणतो, आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियांना मारण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे डब्ल्यूबीसी. आपल्या शरीरातले बॅक्टेरिया मारतात आणि शरीराला प्रतिकार क्षमता प्रोव्हाइड करण्याचं जे काम आहे ते ह्या डब्ल्यूबीसी करत असतात. आणि म्हणून या डब्ल्यूबीसीचं जे काम आहे त्या कामावरती तिचा आकार हा ठरत असतो. सेम आरबीसीचा जो आकार आहे त्या आकाराला म्हटलं जातं द्विअंतर्वक्र. आरबीसी कशात? द्विअंतर्वक्र आहेत, त्याला म्हटलं जातं बायकॉन्केव्ह. आरबीसीचा आकार कसा आहे बाळा? आरबीसीचा आकार हा बायकॉन्केव्ह आहे, म्हणजे द्विअंतर्वक्र आहेत. आणि या घटकावरती एमपीएससीने प्रश्न विचारून झालेला आहे. सांगा आरबीसीचा आकार कसा आहे? तर आरबीसीचा आकार हा द्विअंतर्वक्र आहे. हा जो सेक्शन आहे ना, या सेक्शनच्या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातात. आरबीसीचा आकार कसा आहे सांगा?
WBCचा कसा आकार येतो तो सांगा, आणि मग ज्या प्लेटलेट्स आहेत या प्लेटलेट्सचा आकार कसा आहे ते सांगा. तर हे जे RBC आहेत या RBCचा आकार आहे द्विअंतर्वक्र. RBCचा आकार आहे द्विअंतर्वक्र. प्लेटलेटचा आकार आहे द्विबहिर्वक्र. द्विबहिर्वक्र. प्लेटलेटचा आकार आहे द्विबहिर्वक्र. याला म्हटलं जातं बायकॉन्व्हेक्स, याला म्हटलं जातं बायकॉन्केव. आणि ज्या WBC आहेत याचा आकार अमिबासारखा असतो. हा जो प्रश्न आहे बाळा, यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. हा विचारलाय आणि हा सुद्धा विचारलाय. तर आता अमिबासारखा असतो WBCचा आकार, हे विचारायचं बाकी आहे. ठीक आहे. तर मग RBCचा आकार कसा असतो? द्विअंतर्वक्र असतो. आणि का बरे असा? तर आपल्या बॉडीमध्ये जो ब्लड आहे या ब्लडचा प्रवाह सुलभ म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी ही जी RBC आहे या RBCचा आकार द्विअंतर्वक्र असतो. कन्क्लुजन मध्ये काय कळलं? कन्क्लुजन मध्ये तुला हे कळलं, पेशींचा जो आकार आहे तो तिच्या कामाशी निगडीत आहे, तिच्या कार्याशी पेशीचा आकार निगडीत आहे. जसं तिचं काम असणार त्याच्या रिलेटेड तिचा आकार असणार. इथपर्यंतच्या गोष्टी तुला कळल्या असतील. आता आपल्याला पेशींचे भाग बघायचे. हे जे पेशींचे भाग आहेत या भागांवरती प्रश्न येतो आणि हे भाग आता आपल्याला बघायचे. त्यातलं पेशींच्या भागातलं आपण सुरुवात करणार. पहिला जो भाग आहे त्या भागापासून सुरुवात करणार. थोडंसं इथलं आपण रब करून घेऊ म्हणजे आपल्याला लिहायला जागा थोडीशी मोकळी होईल. ठीक आहे. ओके, बघा आपण सुरुवात करूया. पेशींचे भाग. आता गंमत अशी की तुला ही सेल आहे, या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि याच्या आतमध्ये ना बरेच सारे वेगवेगळे भाग येतात. या भागांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आपण आता बाहेरून असं आतमध्ये अभ्यास करत करत जाणार. बाहेरून आतमध्ये आपण अभ्यास करत जाणार. सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे ना बाळा, त्याला म्हटलं जातं सेल वॉल. सगळ्यात बाहेरचा भाग याला म्हणतात सेल वॉल. इंग्लिशमध्ये त्याला सेल वॉल म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला पेशीभित्तिका असं म्हटलं जातं. हा जो शेवटचा बाहेरचा भाग आहे ना, हा फ्री परमिएबल आहे. फ्री परमिएबल आहे म्हणजे काय? या भागामध्ये कोणी पण आतमध्ये जाऊ शकतं आणि कोणी पण यातून बाहेर जाऊ शकतं. म्हणजे इथून आत जायला आणि इथून बाहेर यायला कोणावरच बंधन नाहीये. कोणावरच बंधन नाही. कोणता पण घटक पेशीमध्ये एंट्री करू शकतो आणि कोणता पण घटक पेशीच्या बाहेर जाऊ शकतो. म्हणून या भागाला फ्री परमिएबल असं म्हटलं जातं. काय म्हणतात? फ्री परमिएबल. हे वाक्य पाठच करून ठेवायचं. जो पेशीचा जो शेवटचा भाग आहे, बाहेरचा भाग आहे, त्याला पेशीभित्तिका असं म्हटलं जातं किंवा सेल वॉल असं म्हटलं जातं. या भागाला फ्री परमिएबल असं म्हटलं जातं. बरोबर. आता हा जो पेशीचा भाग आपण पाहिला, सेल वॉल जो भाग पाहिला, याच्या आतमध्ये ना परत एक पातळ पडदा असतो. याच्या आतमध्ये ना सेलच्या परत एक पातळ पडदा असतो आणि ह्या पातळ पडद्याला प्लाझ्मा सेल असं म्हटलं जातं किंवा याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतात. प्लाझ्मा सेल किंवा याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल असं म्हणतात. बरोबर. आता जसा हा फ्रीली परमिएबल होता ना बाळा, तसा हा फ्रीली परमिएबल अजिबात नाही. हा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणजे काय? यातनं फक्त काही घटक आतमध्ये जाऊ शकतील, यातनं फक्त काही घटक बाहेर जाऊ शकतील आणि काही घटक आत पण येऊ शकतील आणि बाहेर पण जाऊ शकतील. आता गंमत बघा, ही जी पेशी आहे या पेशीसाठी पाणी महत्वाचं असतं, क्षार महत्वाचे असतात आणि ऑक्सिजन महत्वाचे असतात. आणि म्हणून या पेशीच्या आतमध्ये हे जे दुसरं मेम्ब्रेन आहे ज्याला सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा सेल म्हणतात, या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं फक्त आतमध्ये पाणी जाऊ शकतं किंवा क्षार जाऊ शकतात किंवा ऑक्सिजन जाऊ शकतो. फक्त एवढ्याच गोष्टी याच्या आतमध्ये जाऊ शकतील, बाकीच्या गोष्टी आत जाणार नाही. या पेशीच्या आतमधून बाहेर कोणत्या गोष्टी जाऊ शकतील? तर बाहेर फक्त कार्बन डायऑक्साईड जाऊ शकतो आणि त्याचबरोबर युरिया जाऊ शकतो. आणि काही घटक असे आहेत जे आत पण जाऊ शकतात आणि बाहेर पण जाऊ शकतात. त्यातला पहिला घटक येतो विकर आणि दुसरा घटक आहे प्रथिन. म्हणजे इथं आहे ना सिलेक्टिव्हनेस चालतो. काहीच गोष्टी अशा आहेत ज्या आत जाऊ शकतात,
काहीच गोष्टी अशा ज्या बाहेर जाऊ शकतात आणि काहीच गोष्टी अशा आहेत ज्या आतने बाहेर जाऊ शकतात. म्हणून हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? पहिल्या मेम्ब्रेन मध्ये आणि दुसऱ्या मेम्ब्रेन मध्ये काय फरक आहे? हा पहिला मेम्ब्रेन जो होता तो फ्री परमिएबल होता. कोणी पण या आत आणि कोणी पण आत, कोणी पण आतमध्ये आणि कोणी पण बाहेर जा, आओ जाओ घर आपना. ही जी सिस्टम आहे ही सेल वॉलच्या रिलेटेड होती. सगळ्यात बाहेरचा जो घटक आहे हा फ्रीली परमिएबल आहे, पण हा जो दुसरा घटक आहे हा सिलेक्टिव्ह परमिएबल आहे. फक्त काही गोष्टी आत जाऊ शकतील, काही गोष्टीच फक्त बाहेर जाऊ शकतील आणि अशा कमीत कमीत गोष्टी 2-3 आहे ज्या आत पण जाऊ शकतील आणि बाहेर पण राहू शकतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे ना, हा जो दुसरा जो लेयर आहे, हा जो सेकंड लेयर आहे, हा सेल्युलोजने बनलेला आहे बाळा. दुसरा जो लेयर आहे कोणापासून बनलेला असतो, तो सेल्युलोज पासून बनलेला असतो. ही महत्वाची बीट आहे, पाठ करून घ्यायची. ही जी हा जो शब्द आहे हे पुढचं लक्षात नाही राहिलं तरी काही फरक नाही पडत, पण लक्षात राहू द्या. जो सेकंड मेम्ब्रेन आहे याला सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. का बरं? त्याच्या मागे मी तुम्हाला इथं रिझन सांगितलेलं आहे. का बरं ते लक्षात नाही राहिलं काही फरक पडत नाही, पण एवढं तुम्हाला लक्षात ठेवायला लागल. आणि हा जो मेम्ब्रेन आहे हा सेल्युलोज पासून बनलेला आहे, बरोबर. हा जो मेम्ब्रेन आहे ना, हा पर्यावरणापासून आहे ना पेशीचं संरक्षण करतो. म्हणजे जे पर्यावरण आहे, समजा बाहेर थंडी असेल तरी पेशीला काही आतमध्ये प्रॉब्लेम नाही होऊ देणार हा, किंवा बाहेर हाय टेम्परेचर जरी असलं, खूप जास्त ऊन असलं तरी पेशीला हा प्रॉब्लेम होऊन देत नाही. म्हणून पर्यावरणापासून पेशीचं संरक्षण करण्याचं जे काम आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन करत असतो. आणि याला काय म्हटलं जातं तर मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग याला म्हटलेलं जातं. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग कोणाला म्हणतात तर मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग असं सेल मेम्ब्रेनला किंवा पेशीपाटलाला म्हटलं जातं. तर या दुसरा पहिला भाग कोणता होता? सेल वॉल. हा कसा आहे? फ्रीली परमिएबल आहे, कोणी पण आतमध्ये येऊ शकतं, कोणी पण बाहेर जाऊ शकतं, बरोबर. दुसरा भाग जो आहे याला म्हटलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन, मराठीत मध्ये म्हणतात प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल. हा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागाबद्दल काय पाठ करायचं? हा सेल्युलोजने बनलेला आहे, हा सिलेक्टिव्ह परमेएबल आहे, हा पर्यावरणापासून संरक्षण करतो आणि त्याचबरोबर याला प्रथिनांच्या समुद्रात मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग असं सुद्धा म्हटलं जातं. एवढ्या गोष्टी याच्याबद्दलच्या लक्षात ठेवण्याजोग्या आहेत. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. आता पुढचा मुद्दा कोणता आहे बघा. पुढचा मुद्दा आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस वरती ना एमपीएससीने एक प्रश्न विचारलाय बरं. ऑस्मोसिस वरती एक प्रश्न आलेला आहे. अनालिसिस करत असताना मी म्हटलं होतं की ऑस्मोसिस आपल्यासाठी कामाचा. ऑस्मोसिस म्हणजे काय? ऑस्मोसिस म्हणजे काय? जास्त कॉन्सन्ट्रेशन कडनं कमी कॉन्सन्ट्रेशन कडे पाणी जाणं. म्हणजे याला आपण असं पण म्हणू शकतो, जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडनं जाणं, जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडे जाणे. समजा इथं जास्त पाणी आहे आणि इथे एक मध्ये नळी लावली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये एवढंच पाणी आहे, तर इकडनं पाणी इकडे येत राहील. जोपर्यंत हे दोन्ही टँक बॅलन्स होत नाही ना, तो पाणी इकडून इकडे येत राहील. म्हणजे पाणी जास्त भागाकडनं कमी भागाकडं पळणं याला ऑस्मोसिस असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? ऑस्मोसिस. तर लक्षात ठेवायचं, ऑस्मोसिस मध्ये काय? जास्त पाण्याकडनं पाणी कुठे? लो पाण्याकडे. जास्त कडून लो कडे जे जातं त्याला ऑस्मोसिस असं म्हटलं जातं. ह्याच्या सोल्युशनचे 3 प्रकार आहेत. एक येतो आयसोटोनिक सोल्युशन, दुसरं येतो हायपोटोनिक सोल्युशन आणि तिसरं येतो हायपरटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? इकडचं कॉन्सन्ट्रेशन आणि इकडचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? सारखंच आहे. हायपरटोनिक म्हणजे काय? की ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कमी आहे. हायपोटोनिक म्हणजे काय? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी. आणि हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कळलं नसेल बघा. हे पहिलं डबड आहे, याच्यात 5 लिटर पाणी घेतलं, दुसऱ्या डब्यामध्ये पण 5 लिटर पाणी घेतलं, बरोबर. 5-5 लिटर पाणी घेतलं. याच्यामध्ये ना 2 चमचे साखर टाकली आणि याच्यामध्ये ना 20 चमचे साखर टाकली. तर जास्त गोड कोण लागेल रे? तर बट ऑब्वियस आहे, हे जास्त गोड लागायला पाहिजे. आणि हे जास्त गोड लागतं ना, म्हणून याला आपण म्हणायचं याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? जास्त आहे.
आणि याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. हे पानसट लागतं, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. हे जास्त गोड लागतं, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि म्हणून म्हणून हायपरटोनिक सोल्युशन कोणाला म्हणायचं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हणायचं. मग हायपोटोनिक कोणाला म्हणायचं, हायपोटोनिक कोणाला म्हणायचं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्याला हायपोटोनिक सोल्युशन म्हणायचं. आणि आयसोटोनिक सोल्युशन कोणाला म्हणायचं, मग आयसोटोनिक ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल राहतं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहतं त्याला आयसोटोनिक म्हणतात. मग चला ऑस्मोसिस सांगा बरं. ऑस्मोसिस म्हणजे काय सर, जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडे जाणं याला ऑस्मोसिस म्हणतात. सो याचे सोल्युशन 3 असतात. आयसोटोनिक म्हणजे बॅलन्स इक्वल राहतो, हायपोटोनिक म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन याचं कमी राहतं, आणि हायपरटोनिक म्हणजे काय, ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. ठीक आहे, अशा प्रकारे ऑस्मोसिसची कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट एवढी जरी लक्षात ठेवली तरी परीक्षेचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. प्रश्न ही एवढी गोष्ट जरी कळली तरी आपल्याला परीक्षेचा प्रश्न सॉल्व्ह करायला जमतो. ठीक आहे, आता आपल्याला पुढचे 2 मुद्दे पाहिजेत. त्यातला एक मुद्दा डिफ्युजन, दुसरा म्हणजे ऑस्मोसिस. परीक्षेला प्रश्न कुठं आलाय रे बाळा, परीक्षेला प्रश्न आलाय ऑस्मोसिस वरती, एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुला हे बेसिक माहिती असायला पाहिजे. ऑस्मोसिस आहे ना बाळा फक्त द्रव माध्यमातच होते. ऑस्मोसिस घडण्यासाठी इकडं पण लिक्विड असायला पाहिजे आणि इकडं पण लिक्विड असायला पाहिजे. म्हणजे ऑस्मोसिस फक्त लिक्विड माध्यमामध्ये होते. ऑस्मोसिस जे आहे ना ते फक्त आणि फक्त लिक्विड माध्यमामध्ये होतं. तसं डिफ्युजन जे आहे ना ते कोणत्याही म्हणजे एनी मीडियम मध्ये होऊ शकतं. डिफ्युजन हे स्थायूमध्ये पण होऊ शकतं, द्रवमध्ये पण होऊ शकतं आणि लिक्विड मध्ये पण होऊ शकतं. पण ऑस्मोसिस फक्त आणि फक्त लिक्विड मीडियम मध्येच होऊ शकतं. जर पाणी आहे, इकडं पाणी आहे, इकडं साखरेचं पाणी आहे आणि इकडं मिठाचं पाणी आहे, तर हे एकमेकांमध्ये याचं ट्रान्सपरेशन होण्यासाठी इथे एक पडदा असावा लागतो, पातळ पडदा. का असतो याच्यामध्ये, हे होण्यासाठी पातळ पडदा असतो आणि ह्या पातळ पडद्यालाच सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. म्हणजे इकडनं लिक्विड तिकडे जाण्यासाठी जो पातळ पडदा असतो त्याला काय म्हणायचं, सेमी परमिएबल. म्हणजे हे जे ऑस्मोसिस होतंय, हे ऑस्मोसिस होण्यासाठी सेमी परमिएबल म्हणजे ह्या मेम्ब्रेनची आवश्यकता असते. बरं, ऑस्मोसिस कशात होतं रे बाळा, ऑस्मोसिस हे लिक्विड मध्ये होतं आणि हे होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, सेमी परमिएबल मेम्ब्रेनची. डिफ्युजन कशात होतं रे, स्थायूत पण, द्रवात पण आणि वायूत पण. याला मीडियमची आवश्यकता नसते, कोणत्या पण मीडियम मध्ये हे होतं. पण याला एक महत्वाचा मुद्दा आहे की याच्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेनची आवश्यकता नाही. म्हणजे जर दोन गोष्टी, इकडे एक स्थायू पदार्थ घेतला, इकडे एक स्थायू पदार्थ घेतला, हे एकमेकांमध्ये मिक्स होतील पण याला विशिष्ट पडद्याची आवश्यकता नसते. म्हणून डिफ्युजनला सेमी परमिएबल मेम्ब्रेन गरजेचा नाही, पण ऑस्मोसिसला सेमी परमिएबल मेम्ब्रेन गरजेचा आहे. डिफ्युजन कोणत्या पण मीडियम मध्ये होतं, पण ऑस्मोसिस फक्त आणि फक्त लिक्विड माध्यमातच होतं. आणि हे दोनही गोष्टी होण्यासाठी म्हणजे डिफ्युजन जरी करायचं असेल, हे डिफ्युजन होण्यासाठी किंवा इकडे जे ऑस्मोसिस आहे हे ऑस्मोसिस जरी करायचं असेल तर याच्यामध्ये ऊर्जा खर्च होत नाही. म्हणजे एक सुद्धा एटीपीचा मॉलिक्यूल ही प्रोसेस होताना खर्च होत नाही, ऊर्जेची गरज ही प्रोसेस होताना लागत नाही. अशा प्रकारचं हे लेक्चर आहे. मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर मला कळवा, आणि जरी नसेल समजलं तरी तुम्ही मला याचे जे गोष्टी आहेत ते तुम्ही मला कळवू शकता. थँक्यू सो मच.